नमस्कार मंडळी, समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, विधानसभेची निवडणूक पार पडली आणि महायुतीला महाराष्ट्रीयन जनतेने बहुमत दिले. महायुतीचं सरकार स्थापन होणार यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट नसला तरी मुख्यमंत्री मात्र कुठल्या पक्षाचा खुर्चीवर बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये मुख्यमंत्री कोण बनला पाहिजे यावर चर्चा सध्या चालू आहे. मंडळी, 2019 पासून 2024 पर्यंत जो आपण राजकीय महाराष्ट्राचा इतिहास पाहिला, तो इतिहास त्यापूर्वी कदाचितच घडला असेल. मुख्यमंत्री कोण बनला पाहिजे किंवा कोण बनणार याकडे जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं, ही गोष्ट जर खूप बारकाईने पाहिली तर 2019 मध्ये जो चेहरा आपल्याला ठळकपणे खुर्चीवर बसणार असं वाटत होतं आणि अचानक त्या चेहऱ्याचा गेम झाला आणि नवीनच सरकार आपल्याला 2.5 वर्षात पाहायला मिळालं. महाविकास आघाडीसोबत उद्धवजी गेल्यामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री उद्धवजींच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. ज्या उमेदवाराला सर्व उमेदवारांचा पाठिंबा होता मुख्यमंत्रीपदासाठी, त्या उमेदवाराच्या हाती मात्र निराशा आली. लोकांनी मताधिक्य देऊन सुद्धा आपल्या मित्र पक्षाच्या चुकीमुळे किंवा कूटनीतीपुढे आपली कशी निराशा झाली याचा बदला मात्र त्याने घेण्याचं ठरवलं आणि त्याच्या पुढे साम दाम दंड भेद या नीतीचा वापर या महाराष्ट्रामध्ये त्या माणसाने सुरू केला. मी पुन्हा येईन असा घोष प्रत्येक सभेतून, प्रत्येक भाषणातून, त्याच्या तोंडातून बाहेर येऊ लागला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. साम दाम दंड भेद या रणनीतीचा वापर झाला आणि 2.5 वर्षानं आपल्याला मी पुन्हा येईन तो कसा आला ते पाहायला मिळालं. पक्षफोडीसाठी फेमस असलेले चाणक्य माननीय शरद पवार साहेब, जे पक्षफोडीचे फाउंडर म्हणून ओळखले जायचे, त्यांनी फक्त एक पक्ष फोडला होता. महाराष्ट्रीयन माणसाला दुसरा चाणक्य पाहायला मिळाला ज्याने 2 पक्ष फोडून टाकले. म्हणजेच बदला, कूटनीती, सामदाम दंड भेद या रणनीतीचा वापर कसा करून घ्यावा, कसा केला गेला, हे सर्व महाराष्ट्रीयन मराठी जनतेने पाहिलं. 2024ची लोकसभा आली, त्यामध्ये मात्र काही प्रमाणात महायुतीला बॅकफूटला जावं लागलं. पण परत 4 महिन्यामध्ये अशी काही रणनीती आखली गेली, ज्या रणनीतीच्या जोरावर विधानसभा 2024च्या निवडणुका आपण पाहिलं तर त्याचा रिझल्ट हा वन साईड लागल्यासारखा आपल्याला दिसत आहे. एकूणच काय तर या सर्व महाराष्ट्रीयन राजकारणातील घडामोडी मागे एक चेहरा ठळकपणे आपल्याला जाणवतो. राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यांना नवीनच एक शब्द दिला गेला आहे, असे नेते महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन चाणक्य माननीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रीयन राजकारणामध्ये गुंतागुंत आणली, बटेंगे तो कटेंगे आणलं, लव जिहाद आणलं, ओढ जिहाद आणलं, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण घेऊन आले. या सर्वांचे मास्टर माइंड माननीय देवेंद्रजी फडणवीस. आणि तो माणूस या नवीन महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी किंवा मंत्रिपदासाठी किंवा भाजपाचं सरकार यावं म्हणून करत असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण कुठलाच माणूस 2019चं आपलं स्वप्न 2024मध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तसं तर ते स्वप्न 2019 पासून 2.5 वर्षांनाच पूर्ण होणार होतं. पण परत जसे अजितदादा एका दिवसात पळून गेले होते, शिंदेसुद्धा पळून जातील आणि आपल्याला तोंड घशी पळावं लागेल, या कारणाने ते स्वप्न मात्र उपमुख्यमंत्रीपदासाठी गेलं. पण ते स्वप्न डायव्हर्ट होऊन लवकरच 2024मध्ये शपथ घेताना दिसेल. भलेही त्या माणसाने कुटाने खूप केले असेल, पण तो माणूस निष्कलंक आहे, सर्वांना घेऊन चालणारा आहे, महाराष्ट्राचा विचार करणारा आहे, दूरदृष्टीचा नेता आहे, विजनरी माणूस म्हणून त्याला ओळखले जाते. तसा जर माणूस मुख्यमंत्रीपदावर बसत असेल तर यामध्ये मराठी जनतेचं नुकसान होणार नाही. त्यामुळे एनसीपीने महायुतीला मताधिक्य मिळाल्यानंतर लगेच पाठिंबा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना दिला. 3ही पार्टीपैकी, 3ही पक्षापैकी ज्याचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे, भारतीय जनता पार्टी,
या पार्टीला मताधिक्य असल्याने एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा लवकरच देतील. त्यामुळे या 4 ते 5 दिवसामध्ये देवेंद्र, सरिता, गंगाधरराव फडणवीस साहेब लवकरच आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले दिसून येईल.